जालना के सदर बाजार थाना क्षेत्र में अवैध मटका कारोबार धड़ल्ले से चलने का आरोप सामाजिक कार्यकर्ता रीमा खरात ने लगाया है। रीमा ने कहा कि मंगल बाजार इलाके में यह अवैध कारोबार खुलेआम चल रहा है, लेकिन पुलिस इसे नजरअंदाज कर रही है। रीमा खरात ने इस अवैध गतिविधियों का वीडियो भी साझा किया और कहा कि उन्होंने पीएसआई शैलेश मस्के को इसकी जानकारी दी थी, लेकिन जवाब में उन्हें बताया गया कि क्षेत्र में कोई अवैध गतिविधि नहीं हो रही है। इसके बाद रीमा खरात ने खुद मौके पर जाकर मीडिया के सामने एक जुए की दुकान का लाइव वीडियो दिखाया, जिसमें जुआ चलता हुआ साफ नजर आ रहा था। रीमा ने सवाल उठाया है कि पुलिस को सूचना देने के बावजूद कोई कार्रवाई क्यों नहीं हो रही। मी ॲडव्होकेट रीमा संदीप खरात काळे। ॲक्च्युली मी जिथे उभी आहे हा आहे मंगळ बाजार। मंगळ बाजारामध्ये जालना येथील मंगळ बाजारामध्ये मी इथे उभी आहे आणि बऱ्याच दिवसापासून जे काय जालना शहरामध्ये सट्टा मटका जे काय अवैध धंदे चालतात, या अवैध धंद्यासाठी आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला मी सांगत असते की अवैध धंदे बंद करा। अवैध धंदे आता तुम्ही जर बघितला तर हा जो एरिया आहे हा अतिशय स्लम एरिया आहे। अवैध धंदे जे चालतात हे फक्त स्लम एरियामध्ये चालतात, कारण जे छोटे मोठे लोक असतात ह्या लोकांचं नुकसान होतं, यांची जी रोजीरोटी असते, यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा पैसा सुद्धा याच्यामध्ये जात असतो। आणि आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन जे आहे हे हेतू पुरस्कर दुर्लक्ष करतं। काल मी स्वतः संपूर्ण जालन्यामध्ये सर्व मटक्याची दुकानं बघत फिरलेली आहे आणि मटक्याचे संपूर्ण दुकानं बघत फिरल्यानंतर मी सदर बाजार पोलीस स्टेशनला गेली। सदर बाजार पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे इथले जे डिप्युटी इन्चार्ज जे आहेत शैलेश मस्के, जे याला कादराबाद पोलीस चौकी येते, त्यांना स्वतः मी बोलले की तुमच्या एरियामध्ये जे आहे तर सर्रास मटकी चालू आहे, म्हणजे सगळीकडे सट्टा मट्टा चालू आहे, पण इथं चालू आहे। तर ते म्हणते नाही मॅडम बंदच आहे। बंद म्हणाल्यामुळे आता अगोदर आम्ही एका मुलाला पाठवलं आणि तिथे मटक्याच्या तिथे अगोदर त्यांनी 10 रुपयाचा का 20 रुपयाचा मटका सुद्धा लावलेला आहे, म्हणजे तो सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे। केवळ ह्यांना जे आहे तर यांना हे 70,000 रुपये पर दुकानातून वसुली करतात। स्थानिक पोलीसवाले जे आहे पोलीस प्रशासन तर हे 70,000 रुपये करतात आणि आता नवीन अधिकारी त्यांचं मी नाव आता सध्या सांगत नाही, गरज पडली तर ते ओपन करतात। एसपी ऑफिस मधून ते अधिकारी सुद्धा आता नवीन त्यांनी 70+20 असे 20,000 रुपये त्यांचं सुद्धा कलेक्शन सुरू आहे। आपण जर बघितलं तर परवाला 2 दिवसापूर्वी तालुका पोलीस स्टेशनला सुद्धा 2 जणांवर अँटी करप्शन ब्युरोची धाड पडलेली आहे आणि त्यांना अवैध धंद्यावाल्यांकडून पैसे घेताना पकडला गेलेला आहे। आणि मग याचा संदर्भ कुठेतरी सदर बाजारशी लागतो। तो खबरी जो आहे दिलीप कोरवी कोणी, तर दिलीप कोरवीला बेदम मारहाण केली। बेदम मारहाण कशासाठी केली की तो अवैध धंद्याच्या टीप देतो म्हणून, आणि पोलीस मित्र आहे तो, आणि तो टीप देतो म्हणून त्याच्यावर हमला झाला। मात्र हमला झाल्याच्या नंतर सुद्धा कोण आरोपी आहेत हे त्यानं नावं सांगितल्यानंतर सुद्धा आतापर्यंत त्या आरोपींना अटक केलेलं नाही। आरोपींना अवैध धंद्याच्या आरोपींना अटक का केलं नाही, कारण त्यांना पाठीशी सारलं जातं, कारण त्यांच्यापासून खूप मोठा पोलीस प्रशासनाला हा बेनिफिट आहे। आता जर बघितलं तर आपण आता सुद्धा दुकान तिथं चालू आहेत, हे फक्त आम्ही कारवाई करतो म्हणायचं। पोलीस प्रशासन कधी सट्टा मटका बंद करण्याच्या बाजूने नाहीये, कधीच ते बंद करत नाही, कारण त्यांना त्यापासून इन्कम सोर्स आहे पर्टिक्युलरली। आणि म्हणून त्या दिलीप कोरवीच्या प्रकरणातले जे अवैध धंद्यावाल्यांनी ज्याला मारहाण केली त्यांचा सुद्धा त्यांनी आतापर्यंत छडा लावलेला नाही। आणि गरज पडली तर मी जे आहे तर सीडीआर वरून की बाबा पर्टिक्युलरली त्याच तारखांना पोलीस प्रशासनाचे या बुकींना कॉल कसे आलेले, त्याच दिवशी का कॉल येतात, हप्ते जमा करण्यासाठी कसे कॉल येतात। आता जे बंग आहेत छायाबंग असो किंवा हे जे आहे इथलं जे आहे लुंगी आहे, अनेक लोकांचे जालना शहरामध्ये चालू आहेत। आणि हा प्रत्येकाला आम्ही पोलीस प्रशासन म्हणतो ना की आमचे चालूच नाहीये, मग आम्ही यासाठी इथं बोलवलं पत्रकार परिषद की हा सूर्य आणि हा जयंत आम्ही तुम्हाला दाखवून देतोय की ह्या इथं चालते सट्टा मटका आणि आजही चालू आहे। आणि आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन, आता सदर बाजार झालं, उद्या चंदनजिरा असेल, कदीम असेल, तालुका असेल, प्रत्येक ठिकाणचं आम्ही दाखवणार आहेत की कुठं कुठं अवैध धंदे चालतात, कुठं कलेक्टर ऑफिस असो की तिथं कसे वाईट मार्ग चालतात, प्रत्येक ठिकाणी त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या एरियामध्ये जाऊन हा सूर्य आणि हा जयेंद्र ह्या प्रकारे आम्ही दाखवणार आहोत। याची पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन कायमचे जे आहेत हे दुकानं बंद करणं आवश्यक आहे। याच्यासाठी मला काल जेव्हा मी फिरले तेव्हा मला धमक्या सुद्धा आल्या, मला पोलीस प्रशासनाविरुद्ध मी तिकडे कंप्लेंट करू नये म्हणून मला पैशाचे आमिष आलेत। मी पैशाच्या आमिषाला बळी पडणारी नाहीये किंवा मी धमक्यांनाही घाबरणारी नाहीये। तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की यांच्या विरोधात कारवाई केल्या पाहिजे। सगळ्या मट्टा सट्ट्या विरुद्ध हे सगळे जे आहेत ना सगळे गोरगरीब आहेत, सगळ्या गोरगरिबांचं नुकसान होतं। फार श्रीमंत वसाहतीमध्ये मोठमोठ्या वसाहतीमध्ये सट्टे मटके चालत नाहीत,
ते फक्त गरिबांच्या लेकरांचं शिक्षण हिरावलं जातं, गरिबांना औषध पाणी सुद्धा वेळेवर मिळत नाही. म्हणून पोलीस प्रशासनाला हा सूर्य आणि हा जयंतराज मला दाखवायचा आहे आणि यांच्या विरुद्ध कारवाई जर नाही झाली तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होणं आवश्यक आहे. आता मी लगेच पीआय जे आहेत त्यांना कॉल करणार आहे, जे शैलेश मस्के आहेत त्यांना कॉल करणार आहे आणि हे दुकान त्यांना दाखवून देणार आहे. आत्ताच्या आत्ता कारवाई झाली पाहिजे आणि कायमस्वरूपी दुकानं बंद झालेच पाहिजे.